हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरुवातीला जो काही पाऊस झाला त्या पावसाच्या भरवशावर हळद, कापूस आणि सोयाबीन या पिकांची लागवड आणि पेरणी झालेली आहे। परंतु आता पावसाने दडी मारल्यामुळे या पिकांचं बियाणं खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। त्यामुळे या पिकांची उगवण क्षमता चांगली व्हावी यासाठी शेतकऱ्याच्या वतीनं आता पावसाळ्यातच स्प्रिंकलरच्या सहाय्याने या पेरलेल्या शेताला, पेरलेल्या पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या वतीने केला जातोय। मी सध्या अशाच एका हिंगोली जिल्ह्यातील शेत शिवारामध्ये आहे। या शेतामध्ये हळदीच्या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे आणि पावसाच्या पाण्याच्या भरोशावर ही लागवड केल्यानंतर पुढे पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती, परंतु पाऊसच झालेला नाही। त्यामुळे जमिनीत लागवड केलेलं बियाणं खराब होऊ नये आणि उगवण क्षमता चांगली व्हावी या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या वतीनं अशा पद्धतीनं स्प्रिंकलरच्या सहाय्याने हे शेत भिजवण्याचं काम सुरू आहे। यावर्षी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। अनेक जलसाठ्यांनी सुद्धा तळ गाठलेला आहे। शेतकऱ्याकडे जे काही प्रमाणामध्ये जलसाठे येतं, जे काही कमी प्रमाणात पाणी आहे ते तोकडं पाणी या पिकाला दिलं जाते आणि कशा बशा पद्धतीनं हे पीक वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्या हळद लागवडीवर अपेक्षा होती की पुढे पाऊस चांगला पडेल आणि पाऊस चांगला पडेल म्हणून आमची हळदीचं पीक चांगलं जोमात येईल त्या आशेने आम्ही हळद लागवड केली। पण पावसाने दांडी मारल्यामुळे एक आम्हाला बोरच्या सहाय्याने, आम्हाला स्प्रिंकलर ठिबकच्या सहाय्याने आम्हाला हळदीला उगवण शक्ती चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून आम्ही या अपेक्षेने थोडंफार आमच्या जे बोरवेल जास्त वेळ पण भरपूर चालत नाही, कारण पाऊस अपुरा असल्यामुळे बोरला पण कमी पाणी आहे, पण 1-2 तास असल्यामुळे थोड्या पाण्याने उगवण शक्ती चांगली होईल आणि या हळदीच्या पुढील आम्ही काही उत्पन्नाचे साधन वाढेल म्हणून आम्ही एक उगवण शक्ती चांगली होईल म्हणून स्प्रिंकलरच्या सहाय्याने आम्ही थोडं पाणी देत राहील आणि त्यामुळेच शेतकऱ्याच्या वतीने हा प्रयत्न केला जातोय। एकंदरीत पाहायला गेलं तर 10 जून नंतर मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास जो आहे तो थांबलेला आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात तापमानात सुद्धा वाढ होऊ लागली आहे। उकाड्यानं नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळं जमिनीमध्ये पेरलेलं बियाणं खराब होऊ शकतं आणि ते बियाणं खराब होऊ नये त्याच भीतीनं शेतकरी अशा पद्धतीनं ठिबकच्या साह्यानं शेतामध्ये पेरणी केलेल्या शेतामध्ये पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये जे पाऊस झालेला आहे त्या पावसाच्या भरोशावर हळद, सोयाबीन, कापूस या पिकांची लागवड केलेली आहे आणि हे सर्व पिकं जे ते आता पाण्याअभावी धोक्यात सापडतात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळं पावसानं चांगल्या पद्धतीनं बरसावं आणि या वर्षी तर सर्व पिकं चांगल्या पद्धतीनं बहरावे अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करू लागलेले आहेत। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।